मासवडी तयार आहे. मासवडीचा कमाल असा रस्सा देखील तयार आहे. बहारदार झालेलं आहे प्रकरण. काय सांगू तुम्हाला, बघताच तोंडाला पाणी सुटणार आणि 4-4 भाकऱ्या तुम्ही चाटून ओरपून खाणार म्हणजे खाणार, याची गॅरंटी तुम्हाला देते. बरं, याचं आवरण ते परफेक्ट कसं करायचं, कारण तिथेच गंडते मासवडी. मग ते परफेक्ट करण्यासाठी काय करायचं, त्याचं योग्य प्रमाण ते सगळं दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण साहित्य काय घेतलं ते बघूयात. अशा झणझणीत, चमचमीत आणि बहारदार रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. तर हे मासवडी करण्यासाठी ना आपण वाटण वेगळं वेगळं करत नाही बसणार आहोत. आपण सारण जे करणार आहोत त्यातूनच थोडं काढून त्याचंच वाटण करणार आहोत. ते कसं करायचं बघूच यात. तर सगळ्यात आधी करायचं काय, तीळ घ्यायचे. तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचे. तीळ भाजले गेलेत कसं ओळखायचं, हे बघा, तीळ असे पॉपकॉर्न सारखे उडायला सुरुवात होतात आणि हलका त्याचा रंग बदलतो. या स्टेजला तीळ भाजले गेले हे आपलं फिक्स होतं. आता हे भाजलेले तीळ एक डिशमध्ये काढूयात. आता याच तव्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे देखील खमंग असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे खमंग भाजून झाले. शेंगदाणे ना मंद आचेवर भाजा, कारण काय होतं आतमध्ये मग कच्चे राहतात, बाहेरनं रंग बदलतो. हे बघा, आणि शेंगदाणे भाजले गेलेत कसं ओळखायचं, याचे जसं पॉपकॉर्न फुटतात किंवा आता तीळ उडाले तसं शेंगदाण्याची टरफलं जी आहे ती उकळायला सुरुवात होते. याचा अर्थ आपले शेंगदाणे खमंग खरपूसाचे भाजत आले. हे काढायचं. याच तव्यामध्ये खोबरं देखील भाजून घेऊयात. हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजत आलं. आता यामध्ये घालूयात खसखस. खोबरं जरा बाजूला करून मध्यात खसखस घाला, म्हणजे ती छान भाजली जाईल. आणि खसखस सोबतच जिरं देखील घालूयात. आणि हे छान भाजलं गेलं की खोबऱ्यासोबत मिसळून घ्यायचं. आता हे भाजलेलं खोबरं, खसखस हे देखील काढून घेऊया. खोबरं करपवायचं नाही, हलकंसं असं खरपूस भाजून घ्यायचं. आता हे असं डिशमध्ये काढायचं. बरं, आपली मधुराज रेसिपीची सगळी उत्पादनं, मग त्यामध्ये मसाले आहेत, कढया आहेत, ऑइल डिस्पेन्सर आहे, चॉपिंग बोर्ड आहे, हे आता अमेझॉनवर देखील तुम्ही खरेदी करू शकता. तर इथे तेल गरम केलंय. यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांद्यावर थोडं मीठ घालूयात, म्हणजे तो पटकन भाजून होतो. आता हे मासवडीचा कांदा भाजताना आहे ना तेल थोडं जास्त लागतं, म्हणजे खरपूसात तो भाजला गेला पाहिजे, तळला गेला पाहिजे. आणि यातला अर्धा जो कांदा आहे तो आपण सारणात वापरणार आणि अर्धा आपण त्याचं वाटण म्हणजे ग्रेव्ही जी करणार आहोत ना त्यामध्ये वापरणार आहोत. म्हणून कांदा घेताना जास्त घ्यायचा आणि तो थोडा जास्त भाजून काढायचा. चला, कांदा इथे छान भाजून झाला बघा. हा असा खमंग खरपूस भाजला गेला पाहिजे, करपवायचं नाहीये, पण इथपर्यंत तरी हा भाजला गेला पाहिजे. चला, आता वाटण तयार करूया. सगळ्यात आधी खोबरं आधी मिक्सरला फिरवून घेऊयात. खोबऱ्यामध्येच लसूण देखील घालूयात. हवं असेल तर आल्याचे तुकडे घातले तरी काही हरकत नाही. आता खोबऱ्यामध्येच भाजलेले शेंगदाणे आणि हे फिरवायचं. आता हे शेंगदाणे आणि खोबरं ओबडधोबड वाटून झालं की यामध्ये हा जो कांदा आहे, हा कांदा, अर्धा कांदा आत्ता घालते, हे देखील फिरवायचं. हे बघा, सुंदर झालंय, छान दिसतंय. चला, आता या वाटणामध्ये आपला कांदा लसूण मसाला आपलाच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 चमचा गोडा मसाला. असं वेगवेगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की ते चव वेगळी आणि बहारदार येते. बॅडगी मिरची पावडर 1 चमचावर, चवीपुरतं मीठ
कोथिंबीर. तर झाकण लावायचं आणि हे देखील एकजीव करून घेऊया. आता यामधलं थोडं वाटण काढून घ्यायचं. रंग बघा काय सुरेख आलाय, टेक्स्चर बहारदार आलंय. वा, कसलं दिसतंय कमाल. आता आपल्याला मासवडीला रस्सा देखील करायचा आहे. तर काय करायचं, आधी हे सारण तयार झालं. आता आपलं यामध्ये ना हे भाजलेले तीळ देखील घालायचे. तीळ मी वाटणात नाही घालत, हे असं वर्ण घातलं ना की हे रंगाला छान दिसतात, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं सारण, म्हणून हे भाजलेले तीळ असं वरणच घालते. आता हे मासवडीचं सारण तयार. आता सारण तयार आहे, पण वाटण पण लागणार आहे, कारण आपण रस्सा करणार आहोत. तर थोडंसं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे, यामध्ये हा उरलेला भाजलेला कांदा घालूयात. अजिबात पाण्याचा वापर न करता एकदम बारीक हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. चला, हे आता वाटणाला तेल पण सुटले आणि हे वाटणही आपलं तयार आहे. आता ही मासवडीसाठी याचं आवरण परफेक्ट असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बेसनचं प्रमाण, तर बेसन इथे मी 1.5 कप घेतलेलं आहे. तर 2 कपला थोडं जास्त, म्हणजे 2.25 कपलाही थोडं जास्त पाणी मी इथे वापरलं आहे. अगदी 2.5 कप नाही, पण थोडंसं जास्त पाणी इथे वापरायचं. पाटवडी करतो ना तेव्हा 1.5 कप पाणी 1.5 कप बेसन असेल तर 2 कप पाणी पुरे आहे, कारण पाटवडी आपल्याला घट्ट लागते. पण याचं आवरण लवचिक लागतं, कारण ती वडी गुंडाळली गेली पाहिजे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण इथे वाढवत आहे. 1.5 कप बेसनला 2.25 कपपेक्षा 2 चमचे जास्त पाणी इथे मी घेतलंय. तर बेसनचा हा असा घोळ घेतला, बेसन घेतलं, पाणी घातलं, त्याचा असा घोळ करून घेतलेला आहे. आणि त्यासोबत आता फोडणी घालायची. फोडणी करता एक 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या टाकून छान कुटून घ्यायचं, ठेचून घ्यायचं. बारीक ठेचा करायची गरज नाही, असा ओबडधोबड ठेचा करायचा. आता तेलामध्ये 2 चमचे तेल गरम केलं, यामध्ये हिंगाची फोडणी आणि हा ठेचा जो आपण तयार केला आहे तो चांगला परतायचा. आता यामध्येच हळदही घालूयात. वा, काय बहारदार दिसतंय. आणि अगदी मंद आचेवर ठेवून हे जे बेसनचा घोळ आपण तयार केला आहे, हा घोळ यामध्ये घालायचा आणि घालत असतानाच हे मिसळायचं. बेसनच्या अजिबात गुठळ्या राहिला नाही पाहिजे. एकसारखं ढवळत राहायचं. चवीपुरतं मीठही घातलेलं आहे, सोडायचं नाही, असं ढवळत राहायचं. बेसन म्हणजे चिकटणार नाही कढईला. बेसन जसं शिजेल ना तसं याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होतो. पाटवडी करत असताना आपण काय करतो, 1.5 कप बेसन असेल तर 2 कप पाणी वापरतो. पण पाटवडी आहे ना हलकीशी सुटी असते, मोकळी असते, खूप अशी ओलसर नसते. पण मासवडीचं आवरण हलकंसं ओलसर लागतं, कारण त्याला तो आपल्याला आकार द्यावा लागतो. म्हणून 1.5 कप जर बेसन असेल तर बरोबर 2.5 कप पाण्याचा आपण इथे वापर करणार आहोत. म्हणजे दुपटीला थोडंसं कमी पाणी, म्हणजे 1.5 कप बेसन आहे तर 3 कप पाण्याच्या ऐवजी 3 कपला थोडंसं कमी पाणी आपण इथे वापरत आहोत. 5 मिनिटं दणकून याला एक छान वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटं अगदी मंद आचेवर बेसन व्यवस्थित वाफवून झालं. वा, ही आहे ना अशी चकाकी आली पाहिजे, म्हणजे याची मासवडी. आणि हा बघा असा गोळा छान एकत्र आला पाहिजे. याचा अर्थ आपलं हे मिश्रण परफेक्ट झालं आहे. कढई पण सोडतंय, चिकटूनही नाही बसत आहे, आणि ही चकाकी अगदी महत्त्वाची आहे ही मासवडी करत असताना. आता यावर झाकण ठेवूयात पुन्हा. सगळ्यात महत्त्वाची टीप, हे मिश्रण गरम असतानाच मासवडी थापायला घ्यायची. मासवडी करताना असा एक रुमाल घ्यायचा, त्याच्या मधोमध असं पाणी घालून असं ओलसर करून घ्यायचं. आता थोडंसं खोबऱ्याचा कीस घालायचं, म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतं. थोडेसे भाजलेले तीळही, कोथिंबीर. आता हे चमचाभर मिश्रण घ्यायचं. या प्रमाणात 3 मासवडी बरोबर तयार होतात, मासवडीचे रोल. आणि मिश्रण अगदीच गरम आहे बघा. आता थोडा हाताला पाणी लावून हे असं पटपट थापा.
आणि हात चटका बसत असेल तर मग हा असा स्पॅटुला घ्यायचा आणि याने हे पटकन पसरवायचं. हातच बरा. ही प्रोसेस फार पटपट करायची गरज असते. पटपट पटपट हे थापून घेणं फार गरजेचं असतं. बऱ्यापैकी असं थापून झालं की हे सारण घ्यायचं आणि चांगलं याला लावून घ्यायचं. काय सुंदर दिसतंय बघा. आणि सारण घेतलं ना की हे पसरवायला वडी आणखी सोपी जाते बघा. चांगलं सारण दाबून दाबून लावायचं. मस्त दिसतं आणि इतका कमाल सुवास तरवळतो. आता याचा रोल तयार करायचा. रुमाल असा एक बाजूने उचलायचा आणि अलगद गुंडाळून घ्यायचा आणि रुमाल सोडवून घ्यायचा. रुमाल त्याच्यामध्ये अडकला नाही पाहिजे. हे असं अलवार गुंडाळत राहायचं. मिश्रण गरम गरम आहे बघा. रुमालाला देखील वाफ येते. आता हा रोल तयार झाला गुंडाळून की याला असा छान त्रिकोणी आकार द्यायचा. हे असं छान त्रिकोणी करून घ्यायचं आणि अलवार रुमाल सोडवून घ्यायचा. वा, काय सुरेख दिसतंय बघा. बहारदार, मस्त. आता हे उचलायचं आणि असं एक बाजूला ठेवून घेऊयात. मस्त दिसतंय की नाही. आता याच प्रकारे सगळे रोल तयार करायचे. आहा, मस्त असा ना मासवडीचा रोल तयार आहे. आता याचा रस्सा तयार करूयात. आता हा रस्सा करण्याकरता 3 चमचे तेल गरम करून ठेवलंय आणि हे जे वाटण आपण तयार केलं हे यामध्ये घालायचं. आता सारणामध्ये मसाला घालताना आहे ना, आपण त्या सारणाच्या हिशोबाने मसाला घातला होता. आता रश्श्याकरता पाणी घालणार, मग ती मसाल्याची चव थोडी डायल्यूट होणार, कमी होणार, म्हणून मग या मसाल्यामध्ये थोडा आणखी मसाला घालते. सो मी आणखी चमचाभर गोडा मसालाच घालते. तुम्हाला हवा तर कांदा लसूण मसाला वाढवला तरी चालेल. आणि लाल तिखट, यामध्ये कोथिंबीरही. काय कमाल रंग आलाय आणि सुवास तर इतका कमाल दरवळतो तुम्हाला सांगते. आता हे वाटण गरम गरम आहे, म्हणजे हा मसाला गरम गरम आहे, तर यामध्ये गरम गरम पाण्याचाच वापर करायचा. काय कमाल दिसतंय. हे मासवडी आणि रश्श्याचं जे प्रमाण आहे ना, हे 5 जणांसाठी अगदी परफेक्ट आहे. काय सुरेख रंग आलाय बघा. आता यामध्ये चवीपुरतं मीठ मिसळायचं आणि हा रस्सा किमान 10 मिनिटं तरी व्यवस्थित उकळून घ्यायचा. आहा हा हा, मस्त 10 मिनिटं उकळून घेतलंय आणि काय दिसतंय, तवंग तर्री कमाल आलेलं आहे. आता हे सर्व कसं करायचं ते बघूया. चला इथे मासवडी कट करून बघूया. हे ना व्यवस्थित थंड झाली की मग कट करायला सुरुवात करा. वा, काय दिसते बघा. आणि सुंदर पीसेस पडतात. चला आधी कट करून घेते, मग तुम्हाला दाखवते. बघा काय सुंदर झाली. सारण काय कमाल दिसतंय आणि रोलही काय सुंदर, म्हणजे त्याच्या लेअरही बहारदार दिसतात. वा वा वा, एकूण एक मासवडी. आणि त्याचा सुवास तर इतका मसाल्याचा कमाल दरवळतोय ना. वाटणाची चव जी झाली आहे ना ती बहारदार झाली आहे. सारणाची चव वा वा.
आहा हा हा, मासवडी काय दिसते बहारदार. रुबाब म्हणतो ना, व्हेज पदार्थांमध्ये रुबाबदार पदार्थ कुठला तर तो मासवडी. गरम गरम रस्सा, ह्यावर मासवडी घालायची, भाकरी पोळी भात, आहा तावच मारायचा. बघा तुम्हाला सांगते, डाएट फूड आहे हे. डाएट फूडमध्ये पण हे ओरपून ओरपून खाऊ शकता भाकरी सोबत, याची खात्री देते. पुन्हा भेटूया, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.